मित्रांनो नमस्कार, मी अतुल गावड तुमचा दोस्त तुमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो आता मी बसलो आहे. मित्रांनो इथं प्रत्येक वेळी पडीक असतं आणि आतासुद्धा पडीकच आहे. गवत उगलेलं नाही, काय नाही, एकदम नॉर्मल एक पाऊस पडून गेले ते 2 बारामतीला आणि हिरवळ आणखीन उगवलेलं नाही, छोटी छोटी असे गवत उगवलेलं आहे. मित्रांनो तर मित्रांनो मी दाखवतोय आता. इथं तुम्हाला येत असेल कालवा, टिटव्यांचा आवाज येत असेल. टिटव्या मोठमोठ्यात ओरडतात. मित्रांनो का ओरडतात त्याचं गैरसमज आहेत का समज लोकांमध्ये काय पसरला गैरसमज हे मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो टिटवी ज्यावेळेस आपल्या दारात ओरडते, घराच्या बाहेर ओरडते, घरावरनं ओरडते, त्यावेळेस काही नसतं. एकतर तिची तिथे पिल्ली छोटी छोटी पिल्लं असतात आणि तिची अंडी असतात. आता मित्रांनो मी मागच्या वेळेस पण एक व्हिडिओ काढला होता आणि तो व्हिडिओ मी शेअर केला होता व्हॉट्सॲपला, यूट्यूबला. तर बऱ्याच व्हायरल झाला होता. तर मित्रांनो आता मी इथं याच पडकामध्ये इथं बसलेलो आहे आणि पडकामध्ये बसलो होतो. तर थोडं वर्कआउटला आलो होतो, वर्कआउट केला आणि बसलो. तर मित्रांनो ह्या टिटव्यांचा कालवा चालला. मी 100% ओळखलं की या ठिकाणी नक्कीच त्यांची अंडी तरी असतील किंवा ह्यांची पिल्ले तरी असतील. तर ती का ओरडतात टिटव्या, तर ज्यावेळेस कुत्रं किंवा मांजर या ठिकाणी येतं आणि त्यांच्या पिलाला धोका आहे किंवा अंड्याला धोका आहे असं जाणवतं त्यांना, त्यावेळेस ते ओरडायला चालू करतात. आणि हाच कालवा इथं आहे. मी एक ऑब्झर्वेशन केलं आणि थोडा वेळ बसलो म्हटलं काय आहे नेमकं बघावं. तर मित्रांनो एक छोटंसं लांबून पिलू मला तिथून गेलेलं दिसलं आणि पिलू गेलेलं दिसलं की मी काय केलं, ठीक आहे म्हटलं चला आपण बघूया, नजर ठेवूया. आपण पटकन जाऊया. काय तिथे पिल्लं आहे ती तुम्हाला मी पिल्लं दाखवतोय. टिटव्यांचा कालवा चाललाय, भयानक कालवा चाललाय खरंच. मित्रांनो इथं टिटव्याची पिल्लं आहे ती आणि मागच्या वेळेस मी टिटव्यांचा व्हिडिओ टाकला होता. आता टिटव्यांचा कालवा बघा इथं किती आहे. आणि एक खासियत आहे मित्रांनो, टिटवे जेव्हा अशा ओरडतात तेव्हा त्याच्यामागचा काहीच उद्देश नसतो. त्याच्यामागचा एकच उद्देश असतो की त्याची पिली. आता आपण शांतपणे जाऊया, त्यांची पिली कुठे ती बघूया. इथं मित्रांनो टिटव्याचा कालवा बराच वेळ झाला चालला आहे, पण समजा नक्की 100% आपल्याला काय करायचं आहे, एक गैरसमज दूर करायचं मित्रांनो. का तर आपण समजतो की टिटवी ओरडायली म्हणजे काहीतरी श्राप देते, असं काही नसतं मित्रांनो. आता मी बघितलं इथं टिटवी फिरते बघा आणि तिचं पिल्लू मला एक दिसलं होतं, पण ते पिल्लू इतकं लपलं आहे ना कुठंतरी. इथं मी बराच वेळ जरा शोधतोय पण पिल्लू काय दिसत नाही. आपल्याला त्याला काय करायचं नाही, त्याला काहीच करायचं नाही, फक्त तुम्हाला दाखवायचे, मग ते पिल्लू सापडणार नाही. आणि गैरसमज आहेत ना टिटवीच्या बाबतीतलं गैरसमज आहेत की टिटवी अशी करते, श्राप देते, अमकं करते. काही नसतं मित्रांनो. तो एक प्राणी आहे, तो एक पक्षी आहे आणि ती पक्षी काय करतो, त्याच्या अंड्याचं रक्षण करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याच्या अंड्याचं रक्षण करतो आहे आणि अंडे त्याची वाचवतो आहे, त्याची पिल्ली वाचवतो आहे. तर हा गैरसमज तुम्ही काढून टाका. आता या बाजूला मला एक तुम्हाला दाखवायचं होतं, पण ते पिल्लू मला सापडलं नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो आहे ते पिल्लू, कारण ते इतकं दबून बसतं ना, ते जमिनीचा कलर आणि त्याचा कलर दोन्ही एक मॅच करतं आणि त्याच्यामध्ये सापडा नाही. तुम्हाला सापडलं ना मला, तुम्हाला मी लगेच दाखवतो आहे. तोपर्यंत त्यांचा कालवा चालला आहे त्या टिटव्यांचा. त्यांना वाटतं ही आपल्या पिल्लाला काही करतं का की नाही. मित्रांनो आपल्याला काहीच करायचं नाही, आपल्याला एक फक्त व्हिडिओ काढायचा आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचे. आता परत इथं जवळ आले की असं ओरडतात, असं वाटतं की इथंच कुठतरी आहे, पण नाही मित्रांनो ते सापडा नाही. चष्म्यातनं दिसत नाही, कलर मॅचिंग व्हाय ना का काय कळलं नाही, समजूनच ना की ते पिल्लू लपले कुठं. मला दिसलं होतं क्लिअर 2-3 पिल्लं आहेत, पण ते अशी लपून बसतात ना जमिनीला चिटकून पंख पसरून. ते समजूनच येत नाही की हे नक्की जमीन आहे का दुसरं काय दगड आहे का काय आहे, हे समजत नाही. आता आपण परत जवळ जाऊया, तिकडे गेले परत पळत येतात आणखी ओरडत. चला पुढे जाऊया आणखीन. आता ह्यात लपले कुठतरी इथंच आणि गोळ काय होतंय, इथं लपलं आहे पण सापडा नाही मला. या दगडापाशी, ही मोठा दगड आहे ना, इथंच दिसलं होतं, पण ह्यात कलरच कळा नाही कुठला आहे ते, समजूनच ये नाही. बघा बारीक तरी किती बघायचं, समजून येणार ते लपलं कुठं तेच कळा नाही.
तुम्हाला मी दाखवतोय, पण दिसू द्या मला. कितीतरी वेळ झाला शोधतोय. म्हणजे ती लपण्याची जी कला आहे ना मित्रांनो, कितीतरी वेळ त्याची लपण्याची म्हणजे कला कशी आहे, कौशल्य बघा. आई तिकडं ओरडते फक्त, हे बघा इकडं त्यांची आई आहे, आई वडील तिकडे ओरडतात की लपून बस. तर ते मित्रांनो इतकं लपून बसले ना, जोपर्यंत ती वॉर्निंग देत नाहीत बाहेर नेऊ नको, तोपर्यंत ते तसंच चिपकून त्या ठिकाणी राहणार आहे. हे तुम्हाला मी सांगतोय. किती आपण शोधतोय, किती वेळ झाले, मी बराच वेळ झाला शोधतोय पण सापडत नाही. कुठं होतं काय समजा नाही. सगळ्या जागा शोधल्या त्या. आता परत आले बघा. आपण ह्या ठिकाणी आलो ना की हे येते परत, आणि परत ती पिल्ल्याला सांगते की तू लपून बस. हे परत पिल्लू लपून बसते. म्हणजे पहिलेच ऑलरेडी लपले, पण ते कुठं आहे ते समजा नाही नक्की. काहीच कळायला साधन नाही. मित्रांनो हे बघा इथं आहे. बराच वेळ झाला आपण शोधतोय. ते पिल्लू कळलं सुद्धा नाही किती वेळ झाला इथं आहे, आणि आत्ता इथं दिसलंय. कारण आपल्याला त्याला काहीच करायचं नाही. हे बघा इथं आहे, हे बघा इथं पिल्लू आहे. हे समजून सुद्धा येत नाही. बघा इथं आहे, हे बोर्ड दाखवलं ना, हे बघा बघा इथं समोर आहे. बघा इथं समोर आहे. तुम्हाला मी थोडंसं ते गवत काढून दाखवतोय आता. चला, म्हणजे ते इतकं निवांत बसले ना लपून, त्याला काय करायचं नाही आपण. हे बघा, हे बघा वरून दाखवतोय मी. हे बघा इथं आहे. बराच वेळ झाला शोधतोय आपण पण सापडलं नाही. हे बघा इथं आहे, हे बघा इथं आहे. आणि काय त्याला आपण टच करायचं नाही, काय नाही. हे बघा हे पिल्लू दिसलं मित्रांनो. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे पिल्लू समजून सुद्धा येत नाही. हे बघा त्यानं मान खाली टाकले मित्रांनो, आणि सगळ्यात महत्त्वाचे त्यानं मान खाली टाकलेले. बघा इथे दिसते तुम्हाला, कळून येत नाही. बघा इकडून आपण साईडने थोडंसं काढू, त्याच्या तिथं झाडातलं हे काढू. पण हल्लं बघा एवढं मित्रांनो, ते शांत बसले. थोडंसं गवत साईडचं काढू आपण, म्हणजे तुम्हाला समजून येईल, ते लक्षात येईल. हे बघा आपण त्याला काहीच करायचं नाही. हे बघा हे पिल्लू, आणि मित्रांनो हे पिल्लू दिसलं होतं. हे बघा हे दिसलं पिल्लू. आणि ह्याच पिल्लासाठी मित्रांनो ते पक्षी जे आहेत ना ते ओरडतात कितीतरी वेळ झाले. हे बघा इथं पिल्लू आहे. हे बघा आपण त्याला काय करणार नाही. दिसलं कसं शांत बसले, डोळे उघडे त्याचे. सगळ्यात महत्त्वाचं डोळे उघडे आहेत, सगळं उघडं आहे. पण ते आई जोपर्यंत सांगत नाही, आणि निसर्गाची त्याची शक्ती आहे, ताकद आहे. तर कलर त्याला तसा दिलेला आहे. बरोबर कसं बसले बघा. हे पानाचा कलर, ह्या गवताचा कलर आणि ह्याचा कलर दोन्ही सेमच आहेत. आणि हे इतकं आरामात बसले, सेफ्टी. आई त्याची ओरडते की कसल्याही म्हणजे उठू नको. मी बराच वेळ झाला शोध घेतला, आणि आता शिक मला सापडले मित्रांनो. हे बघा हे बघा दिसलं. हे बघा हे पक्षी, म्हणजे हे थोडं आपण त्याला बाहेर काढूया, बघू चलतंय का. बघितलं हे बघा आता दिसेल क्लिअर तुम्हाला. हे मित्रांनो अशी जादू आहे. हे चालतंय मित्रांनो, पण आता मला गाप बघून ते बसले गप. आता थोडंसं बाहेर त्याला काढू आपण. तर असं आहे बघा मित्रांनो. हे बघा हे इथं ठेवलं पिल्लू. थोडंसं लांब बसूया. हे बघा इथं आहे. हे बघा हे पिल्लू आता हे थोड्या वेळ बरोबर उठणार आणि निघणार. मी आत्ता बघितले पिल्लू तिथं आहे. आपण आता तिथं जाऊया, शोधूया कुठं सापडते का बघू. कारण काय होते, त्या पिलाचा रंग आणि जमिनीचा रंग आणि गवताचा रंग सारखाच आहे. त्याच्यामुळे आपण थोडीशी नजर चुकली तर ते दबलं की आपल्याला दिसणार नाही. चला आपण थोडं शोधूया. टिटवी आहे ती त्याची आई आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आईला आपल्या पिलाची काळजी असतेच.
आणि मित्रांनो ही टिटव्या सारख्या इथं येत आहेत आणि मी इथं निवांत बसलोय. आणि हे बघा, हे पिल्लू आहे ते इथंच आहे. हा दगड दिसतोय ना, ह्या दगडाच्या पुढेच आहे. हे बघा इथेच जवळच बसलेलं आहे. तर मित्रांनो आता ते मी आहे म्हणून हलला नाही पिल्लू, आणि मी जेव्हा इथून जाईल तेव्हा ते पिल्लू इथून हलणार आहे. त्याची आई जी आहे ना, ती आई त्याला सांगते की उठू नको, तुझ्या समोरच बसलेलं आहे. हे त्यांचे इशारे असतात, त्याच्यामुळे ते पिल्लू इथून हलत नाही. आपण आता काय करू, थोडं लांब जाऊया. लांब गेलं की ते पिल्लू 100% तिथून उठणार आहे. तुम्हाला मी दाखवतो. उठलोय, तुम्हाला एकदा पिल्लू दाखवतो कुठं आहे ते. तर हे बघा, हे पिल्लू निवांत तिथं बसले. पिल्लाला मुंग्या लागायल्यात. हे बघा मित्रांनो, दिसल्या का? पण पिल्लू उठलेलं नाही. शेवट पिल्लाला मुंग्या लागायल्यात, मुंग्या चावायल्यात त्याला, पण पिल्लू काय उठलं नाही. आपण थोडंसं लांब जाऊया, नाहीतर पिल्लाला थोडंसं लांब ठेवूया आपण, कारण त्याला मुंग्या लागल्यात. पण ते पिल्लू उठा नाही बिचारू, त्याच्या जीवाला धोका आहे. थोडंसं लांब आपण त्याला ठेवूया. मुंग्या त्याला चावले तर अवघड होईल. मुंग्या चावायल्यात त्याला, त्याच्यामुळे आपण त्याला काय करू, थोडंसं लांब ठेवू. आपणच आता लांब जाऊया, त्याच्या जीवाला धोका आहे थोडासा मुंग्यामुळं. त्याला कसं ठेवता येईल पलीकडे, 2 काट्या घेऊया आपण आणि काठीवरती त्याला उचलूया. कारण मुंग्याचं प्रमाण जास्त वाढले तिथे, पिल्लू हाला नाही. आणि आपण पण जाऊया तिथले. हे बघा, हे पिल्लू आहे मित्रांनो, थोडंसं त्याला लांब ठेवूया. बघा इथं ठेवले, मुंग्यापासून संरक्षण केले. आपण आता थोडं लांब जाऊया. चला, हे बघा इथं आहे पिल्लू. चला आता थोडं लांब जाऊया. बघा बघा पळाले तिथं. त्या बघा ते छोटे उठले. त्या बघा, दिसलं का? आता आपण बघितले, तुम्हाला दाखवलं पिल्लू कुठं उठले. त्या बघा, त्या बघा, त्या बघा चलतंय पुढं पुढं. त्या बघा ते छोटं पिल्लू. त्या बघा झूम करून दाखवते. हे बघा पळालं. आता कुठं गेले मी तुम्हाला दाखवतो. चला, आणि परत लपलं बघा, दबून बसले. आता चला, आता दाखवूया तुम्हाला. हे बघा इथं होतं, इथं होतं पिल्लू, इथं होतं. आता इथं आले पिल्लू. हे बघा इथं. हे बघा इथं आहे. आता माझी नजर त्याच्यावरती बसली. हे बघा इथं आलं. हे बघा इथं येऊन बसले. चला तर मित्रांनो, त्याची आई ही इथंच आहे, जवळ आहे. ते पिल्लासाठी थांबली. चला आपण आता जास्त वेळ न घालवता चला जाऊया. तर मित्रांनो, असं आहे टिटवीचं. तर टिटवीची पिल्लं वगैरे दिसली तर असं कुठं किंवा अंडी दिसली तर त्याला काही तुम्ही मारू नका पिल्लांना, किंवा अंडी काय फोडू नका, नुकसान काय करू नका मित्रांनो. तुम्ही बघितलंच असेल. आता मी थोडं लांब येऊन बसलो आहे. ती पिल्लू तिथंच आहे आणि बघूया आपण जाते का. त्याची आई त्याला बोलवते. आई ज्यांना बोलवलं तर 100% जाणार पिल्लू ती. चला मित्रांनो, व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय.